नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघा सणाची तयारी आणि त्यातूनच वेळ काढून केलेले कामाचे नियोजन, आज दिवसभरातील माझे नियोजन यावरच मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर वटसावित्री पौर्णिमे पूजेसाठी जाण्यासाठी त्याच्या आधी मी ताट केलं होतं. तर ते ताट बनवताना अशा पद्धतीने व्हिडिओ बनवला होता. म्हटलं तुम्हाला तुमच्याशी सुद्धा शेअर करावा. तर बघा असं काहीसं ताट मी बनवलेलं आहे. यामध्ये काही चेंजेससुद्धा असू शकतात. कोणाकडे वेगळ्या पद्धतीने पण काही असतं. आमच्याकडे वडफळं पण ठेवली जातात. एक आंबा, ओटी वगैरे ठेवली जाते. असे हा दिवा जो आहे तर देवापाशी लावण्यासाठी ठेवलेला मी तर तो दिवा निवडलेला आहे. आणि आजचा माझा हा लूक होता साडीचा. तर कसा वाटला नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि यानंतर बघा मी वडाला वगैरे जाऊन आले. घरची सर्व कामं आवरल्याच्या नंतर मला जवळजवळ 2 ते 3 वाजले होते बघा पूर्ण कामं आवरण्यासाठी. तर 3 वाजता मग म्हटलं आज काय करावं. ब्लाऊज तर भरपूर आले होते शिवायला, परंतु कोणत्या आणि कोणाच्या ब्लाऊजपासून सुरुवात करू हे लक्षात येत नव्हतं. कारण कटिंग करण्याचे बरेचसे येतं आणि यातली 4 ते 5 ब्लाऊज तर मला 1-2 दिवसातच द्यायचे होते. असे ब्लाऊज होते कारण खूप दिवसापासून होते ते ब्लाऊज आणि तारीख जी दिलेली होती तर ती 2-3 दिवसावरतीच आलेली होती. तर त्यामुळे म्हटलं आता हे नवीनच ब्लाऊज आहे, पहिल्यांदाच आलेलं आहे माझ्याकडे. त्यामुळे हा मापाचा ब्लाऊज आहे आणि या मापावरनं 2 ब्लाऊज मला स्टिच करायचे होते. म्हणलं आधी एकच ब्लाऊज कटिंग करावा यासाठी पूर्ण आधी ब्लाऊजचं तर माप घ्यावं लागतं. जो त्यांनी मापाला ब्लाऊज दिलेला होता का तर त्याच ब्लाऊजवरनं मी आधी माप काढून घेते. कारण मापासाठी स्पेशली एक मी वही बनवलेली आहे. त्यावरती सर्व कस्टमरचे माप लिहून घेत असते. आय थिंक मला वाटते ज्या मैत्रिणी शिलाई काम करत असतील त्यासुद्धा असंच करत असतील. कारण त्याशिवाय आपल्याकडे माप हे राहत नाही. कारण दुसऱ्या वेळेस जर ते शिलाईसाठी आले तर त्यावेळेस आपल्याला त्यांच्या ब्लाऊजची गरज पडत नाही. कारण आपण त्यावेळेस माप पूर्ण लिहून ठेवले परत आपल्याला त्या ब्लाऊजची जुन्या ब्लाऊजची गरज पडत नाही. त्यामुळे सर्व मापे ही लिहून ठेवत असते मी. आणि बघा कशा पद्धतीने माप घेते. कंबर मोजत असताना मी कधीही पूर्ण कमरेचं माप घेत असते. उंची ही बॅक साईडने घ्यायची असते. चेस्टचं माप पुढून घ्यायचं. जी बाजू जास्त भरेल का तर त्या बाजूचं माप हे चेस्टसाठी पकडायचं. कधी कधी उजव्या बाजूचं किंवा डाव्या शक्यतो हुक आणि लूकच्या साईडची जास्त भरतं. कारण लूकची जी पट्टी आहे ती एक्स्ट्राची पट्टी असते. तर त्यामुळे तर बघा जसं माप आहे तशा पद्धतीने मागचा पुढचा गळासुद्धा मी मोजून घेतला. आणि परत एकदा रिचेक केलं. उंचीमध्ये कमी जास्त वगैरे झालं नाही. कारण नंतर काय होतं उंचीमध्ये शक्यतो ब्लाऊज कमी नाही पडला पाहिजे. कारण आजकाल जास्त उंचीमध्ये लेडीज ब्लाऊज शिवत असतात. त्यामुळे उंची ही मी कधीही डबल चेक करते आणि जास्तीत जास्त जशी उंची आहे का तशीच घेत असते मी. तर बघा असं मी पूर्ण ब्लाऊजचं माप काढून घेत आहे. तोपर्यंत व्हिडिओला तुम्ही अजूनही लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. तर ब्लाऊजची बाही लांबी आणि दंडघे राहिलेला होता तर तो सुद्धा मी चेक करून घेतला. यानंतर फिटिंगचा जो मोंडा असतो का मार्किंगचा मोंडा हा वेगळा असतो आणि फिटिंगचा मोंडा वेगळा असतो. परंतु ब्लाऊज फिटिंग करण्यासाठी मी तो मोंडा लिहून ठेवलेला आहे. कारण फिटिंगच्या मोंड्यामध्ये आणि त्या मोंड्यामध्ये किती फरक आहे हे चेक करण्यासाठी तो मोंडा आपण माप जे आहे तर ते लिहून ठेवायचं फिटिंगच्या मोंड्याचं. त्यानुसार आपल्याला मोंड्याचं मार्किंग करण्यासाठी सोपं जातं. यानंतर तो जुना ब्लाऊज आहे का कस्टमरचा तर तो बाजूला ठेवून घेतला. आणि कटोरीचा ब्लाऊज असल्यामुळे बघा मी ज्यावेळेस कटोरीचे ब्लाऊज शिवायचे असतात का तर त्यावेळेस मी त्याचे पेपर पॅटर्न काढत असते. 4 टक्स प्रिन्सेस कटचे वगैरे डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करत असते. परंतु कटोरीचे मी काय करते पेपर कटिंग आधी करून घेते. कारण ह्या मापाचे कटिंग नव्हते, पहिल्यांदाच आलेले कस्टमरचे ब्लाऊज असल्यामुळे. आणि बघा मी पूर्ण पेपर कटिंग काढून घेतलेलं आहे. आणि याचं पेपर कटिंग कशा पद्धतीने केलं या मापाचं याचा व्हिडिओ मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. त्यामध्ये डिटेल्समध्ये मी पूर्ण पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची, कटोरी कशी वाढवायची हे संपूर्ण दाखवलेलं आहे. तर नक्की तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या. तर बघा सर्व पेपर पॅटर्न आहेत का तर आधी बॅक साईडचा जो पार्ट आहे तर तो मी ठेवून पाहिला. यानंतर जे दुसरे पार्ट आहेत का तर ते चेक करून घ्यायचे आणि तशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. जसं बसतं तशा पद्धतीने. इथे जवळजवळ अर्धा इंचाचा जॉईंट बाहीला येत होता जर उभ्या साईडने जर अस्तरची बाही मी ठेवली असती तर त्यामुळे अशा पद्धतीने मी बाही ठेवून घेतली. यानंतर साईड पार्ट आणि कटोरीचे पार्ट पूर्ण एकदा चेक करून घ्यायचं कुठल्या बाजूला बसतंय काय होतंय.
तर त्यानुसारच कटिंग करून घ्यायची. आधी प्रॉपर व्यवस्थित ठेवून बघायचं. तर बघा मी पूर्ण ठेवून पाहिलं, बॅक पार्टचं मार्किंग करून घेतलं. यानंतर स्लीव्ज आहे का तर त्याचं मी मार्किंग करून घेते, कारण स्लीवला थोडासा अर्धा इंचासाठी जॉईंट द्यावा लागला असता, त्यामुळे इकडच्या बाजूला मी स्लीव्ज अशा पद्धतीने ठेवली. कारण अस्तरची स्लीव्ज असल्याच्या नंतर कुठल्याही बाजूने ठेवली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तर यानंतर हे 2 तर पार्ट झाले, साईड पार्ट आणि आपली कटोरी आणि योकपट्टी हे 3 मार्क आपले ठेवायचे राहिले होते. तर ते मी व्यवस्थित ठेवून घेतले. बघा गळ्याच्या तिथे प्रॉपरमध्ये आपली योकपट्टी तर बसून गेली, तर ती मी मार्किंग करून घेतली. ज्यावेळेस अस्तरचा कपडा ना कमी जास्त असेल का त्यावेळेस खूप अशी काळजी घेऊनच ब्लाऊज कटिंग करायचा असतो. कुठल्या साईडने बसतो, ॲडजस्ट होतो. जेवढा जास्त तुम्ही ब्लाऊज ॲडजस्ट करून कटिंग कराल तर तेवढं तुम्ही म्हणजे जास्त कपडा तुमचा वाया जाणार नाही. परंतु हे मी जास्त ब्लाऊज पीस 80 सेंटीमीटरचा आणल्यामुळे अस्तरचा मला कमी कुठेही पडला नाही, व्यवस्थित बसला. जर खूपच कमी अस्तर असतं का तर ज्यावेळेस एखादा ब्लाऊजच कमी असेल तर त्यावेळेस आपल्याला खूप मेहनत करावी लागते, ॲडजस्ट करावं लागते. परंतु मी अस्तर हे कधीच कमी आणत नाही. जसं माप आहे का किंवा बाही लांबी जर कमी जास्त असेल, खूप जास्त बाही लांबी असली ना तर 1 मीटरचे शक्यतो मी ब्लाऊज पीस आणत असते, आणि खूप जास्त मोठं माप असेल तर 1.25 मीटर 1.5 मीटरपर्यंत मी अस्तर घेऊन येत असते. परंतु हे छोटं माप आहे आणि याची स्लीवसुद्धा छोटीच असल्यामुळे ना मी याला फक्त 80 सेंटीमीटरच ब्लाऊज पीस आणलेला आहे. त्यामध्ये व्यवस्थित आपला परफेक्टमध्ये बसून गेलेला आहे. तर बघा यानंतर कटिंग करून घेतली. आता एक जो ब्लाऊज आहे का तर तो मी सध्या तरी काही कटिंग करणार नाही. म्हटलं ज्यावेळेस मला स्टिच करायचं आहे त्यावेळेसच, कारण आता पेपर पॅटर्न तर त्या मापाचा मी काढून ठेवलेला आहे. ज्यावेळेस मला शिवायचा असेल का तर त्याच वेळेस म्हटलं मी तो ब्लाऊज आहे तर तो कट करेल. सध्या तरी हाच एक ब्लाऊज मी कटिंग करून घेतला. जसं मार्किंग केलेलं आहे का तर तशा पद्धतीने व्यवस्थित त्या मार्किंगवरतीच कैची चालवायची आणि तशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. तर बघा बॅक पार्ट आणि स्लीव्ज आहे तर ती मी कटिंग करून घेतली. यानंतर योकपट्टी, साईड पार्ट आणि कटोरीचे पार्ट हे आहेत का तर ते अस्तरचे कटिंग करून घेते. कटिंग करायची ना कधीच घाई नाही करायची. त्यामुळे काय होतं, प्रॉपर व्यवस्थित कटिंग केली ना त्यावरतीच आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग डिपेंड असते. त्यामुळे ना शक्यतो कटिंग करताना जास्त घाई नाही करायची. जसं आहे कटिंगचं मार्किंग आपण केलेलं तशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. तर बघा मी म्हटलं आज कटिंगच करून घ्यावी, कारण आज दिवसभरामध्ये एकच ब्लाऊज मी फक्त कटिंग केला. कारण काय होतं ना, ज्यावेळेस कटोरीचा ब्लाऊज असतो का ना आपल्याकडे त्याचे पॅटर्न नसला, पेपर पॅटर्न नसला ना तर त्यावेळेस आपल्याला पेपर पॅटर्न काढायचा, अस्तर कटिंग करायचं, यानंतर मेन फॅब्रिक कटिंग करायचं. यामध्ये जवळजवळ आपला अर्धा पाऊण तास तरी जात असतो. आणि जर पेपर पॅटर्न असले का तर लगेचच 10 ते 15 मिनटात आपली कटिंग होऊन जाते. परंतु आज मला पेपर पॅटर्न सहित काढायचं होतं, त्यामुळे म्हटलं वेळ तर जाणारच होता आणि कटोरीचा ब्लाऊज असला ना की मी पेपर पॅटर्न ना काढूनच ठेवत असते, कारण कटोरी वगैरे वाढवायची असते. नंतर अजून अस्तरवरती कटोरी वाढवायची म्हटलं की त्याला अस्तर डबल लागतं. आणि पेपर कटिंग ना एकदा करून ठेवली ना, ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्या वेळेस कस्टमर येईल का त्यावेळेससुद्धा आपल्याला गरज पडत नाही नवीन पेपर पॅटर्न काढण्याची. त्यासाठी ना या मापाचे मी कटोरीच्याच मापाचे तर शक्यतो पेपर पॅटर्न काढून ठेवत असते. दुसऱ्या मापाचे नाही जरी ठेवले ना, फोर्टक्स प्रिन्सेस कटचे वगैरे नाही मी ठेवत तसे काढून, परंतु कटोरीचे पेपर पॅटर्न काढत असते. तर बघा आज ना मी अशा पद्धतीने पूर्ण एक ब्लाऊज म्हणजे पेपर कटिंगपासून पूर्ण ब्लाऊज आज मी कटिंग करून ठेवला. आणि दुसरा जो ब्लाऊज आहे तर त्यावेळेस म्हटलं हा पूर्ण ब्लाऊज रेडी झाला ना मग कटिंग करून स्टिचिंग करायला घेईल हा ब्लाऊज. तर ना अजून 1-1.5 तास होता माझ्याकडे, तोपर्यंत म्हटलं आपण हा ब्लाऊज शिवायला घेऊ. आणि हा पॅटर्न आहे का तर ती व्यवस्थित मी घडी करून ठेवून दिले आणि यानंतर ब्लाऊज शिलाई करते. जवळजवळ 90% माझा आज ब्लाऊज शिवून होतो. फिटिंग वगैरे राहिली तर राहील, जर लेट झाला तर. तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर, धन्यवाद.